नमस्कार. गेला आठवडाभर विचार करत होतो, की कुठली गोष्ट सांगता येईल. बट काही सुचत नव्हतं. गोष्टी नाही आहेत असं नाही आहे. बट काहीतरी चांगलं सांगूयात, हे सांगूयात, ते सांगूयात असं करत आठवडा गेला आणि मग हे झालं. ते म्हणतात ना, की काही गोष्टी म्हणजे कनेक्टिंग द डॉट्स असतात तसं. हे झालं. हे झालं म्हणजे हाताला लागलं, डॉक्टरांकडे गेलो, त्यांनी प्लास्टर केलं. अगेन मध्येच थांबवतोय, सांगतो परत तुम्हाला, की हे याची गोष्ट नाही सांगणार आहे. काही म्हणजे ज्या गोष्टी आयुष्यात घडतात त्या कुठेतरी लिंक होतात हे सांगतोय. हे प्लास्टर केलं. रात्री 10 वाजता घरी आलो आणि जेवण करून झोपायला गेलो. झोपलो. अधेमध्ये रात्री आपल्याला जाग येते ना, तसं झालं थोडंसं. जाग आल्यानंतर जाणवलं की आपल्याला हात नाही हलवता येत आहे. आणि मग ती जी घुसमट होती की हात नाही हलवता येत आहे, आपल्या हाताला बांधून ठेवलं आहे. मग ते असं गुदमरल्यासारखं व्हायला लागलं आणि असं वाटत होतं की आत्ता उठावं, चाकू घेऊन किंवा कैचीने हे कर कापायचं आणि टाकून द्यायचं. नाही भरली ना जखम किंवा ते जे फ्रॅक्चर झालं ते राहिलं बाजूला तरी चालेल, बट हे नको हाताला. हे काहीतरी बांधून ठेवलं आहे, हे काहीतरी असं जे नको असलेली गोष्ट आहे ना ती होत आहे, असं काहीतरी. कशीबशी रात्र काढली आणि आत्ता सकाळी उठलो. सकाळी उठल्यानंतर ते आठवलं की अशीच एक गोष्ट मला 2 वर्षापूर्वी माहीत पडली होती. म्हणजे आमची एक फ्रेंड आहे, डॉक्टर आहे ती, आणि तिने एक खरी घटना मला सांगितली आणि तिची इच्छा होती की त्याच्याभोवती मी काहीतरी लिहिलं पाहिजे किंवा रादर तीच गोष्ट मी लिहिली पाहिजे आणि ती सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. सो जेव्हा तिने मला ती गोष्ट सांगितली, फोनवर 2 मिनटं तर मी पण शांतच बसलो होतो की मला बोलायलाच सुचत नव्हतं. आणि ती गोष्ट लिहायला पण मी ऑलमोस्ट 5-6 महिन्यांपेक्षा जास्त वेळ घेतला. कदाचित तेव्हा मला सुचत नव्हतं की व्हॉट एव्हर मे बी द रिझन्स. बट मुद्दा हाच की ती गोष्ट आठवल्यानंतर मला हे जाणवलं की त्यावेळेस म्हणजे मी फील करून लिहायचं ट्राय केलं. ज्या मुलाची गोष्ट होती, सांगतो मी पुढे गोष्ट काय. पण ते मला काल किंवा परवा रात्री मला ते जाणवलं आणि म्हणून मग तीच गोष्ट तुम्हाला सांगतो. ती गोष्ट मी थोडीशी नॅरेट केल्यासारखी आणि मी त्याच्यातलं मुख्य पात्र आहे अशी कन्सिडर करा. सो सुरुवात करू. कदाचित हा पण थोडासा वेगळा प्रयोग आहे की नॅरेशन काइंड ऑफमध्ये मी सांगतो आहे आणि सकाळी सकाळी उठून करतो आहे. म्हणजे मला ती मेमरी जी आहे ना की रात्री जे गुदमरल्यासारखं आणि घुसमटल्यासारखं झालं ते लगेच सांगूयात. म्हणून थंडी आहे, आता स्वेटरही घालता येणार नाही, तर मग चालू करू असं. सुरुवात करतो. ती फाईल गुंडाळून मी डॉक्टरच्या केबिनच्या बाहेर बसलो होतो. येणाऱ्या जाणाऱ्यांची गर्दी आणि त्यांची आपबीती ऐकून वातावरण असह्य झालं होतं. कारण प्रत्येकाचं काहीतरी होतं की मला हे झालं आहे, मला ते झालं आहे. शेवटी मनातला कोलाहल आणि ती सगळी गर्दी, तो सगळा गोंगाट शांत होत नव्हता, म्हणून मी उठून येरझारा घालायला लागलो. निमित्त काय होतं, तर काही दिवसांआधी माझं डोकं दुखायला लागलं, डोळ्यांसमोर अंधारी आली आणि म्हणून मी डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांनी मला तपासलं, 2 आठवड्यांची औषधं दिली आणि परत यायला सांगितलं. नेहमीप्रमाणे आपण काय करतो, सगळे विकार इथे उत्पन्न करतो मेंदूत आणि मग ती सायकल सुरू होते. तसंच काहीसं 2 आठवडे औषधं घेतली पण काही फरक पडला नाही. मग परत डॉक्टरांना भेटायला गेलो. जाताना मग काम कमी आणि विचार जास्त करून उबलेला जो माझा मेंदू होता त्याचा MRI स्कॅनचा रिपोर्ट घेऊन गेलो आणि मग मी तिथे बाहेर बसून होतो. शेवटी बसून बसून मला असह्य झालं, म्हणून मग मी येरझारा घालायला लागलो. येरझारा घालता घालता तिथे एक जनरल वॉर्ड होता. त्या जनरल वॉर्डमध्ये आतमध्ये एक 17-18 वर्षांचा मुलगा असेल. त्याच्या भोवती बरेच 3-4 जण उभे होते आणि चालली होती त्यांची चेष्टा मस्करी. तो काहीतरी गंमत करायचा, ते हसायचे. असं मी येरझारा करता करता 2-3 वेळा बघितलं. मला असं वाटलं की यार किती छान आहे ना. म्हणजे दवाखान्यात मोस्टली लोक थोडेसे सॅड असतात, कारण होतात तशा गोष्टी. पण तो मुलगा त्याच्या आजूबाजूचं वातावरण प्रफुल्लित करणार होतं. आणि हे सगळं विचार करत असतानाच किंवा ही सगळी गोष्ट मी निरीक्षण करत असतानाच डॉक्टर एकदम एकाएकी रडत रडत बाहेर आल्या. रडत रडत बाहेर आल्या आणि भिंतीला टेकून उभ्या राहिल्या. मला असं वाटलं की डॉक्टर का बरं रडतात ना. म्हणजे जनरली दवाखान्यांमध्ये किंवा हॉस्पिटल्समध्ये पेशंट किंवा पेशंटचे नातेवाईक थोडेसे रडतात, पण डॉक्टर रडत नाहीत. मग हे काय झालं. म्हणून मी आपसुकच त्यांच्याजवळ गेलो आणि त्यांना विचारलं की डॉक्टर काय झालं. तर
त्यांनी पहिले तर त्यांचा श्वास कंट्रोलमध्ये आणला किंवा त्यावर ताबा मिळवला आणि त्या खाली बसल्या. त्यांनी सरळ गोष्टीलाच हात घातला, की आज माझा राउंड नव्हता, बट ज्या डॉक्टर आहेत त्या सुट्टीवर होत्या म्हणून त्यांच्या जागी मी आले आणि या वॉर्डमध्ये आले. या वॉर्डमध्ये आल्यानंतर तो मुलगा मला दिसला म्हटलं आणि त्याच्याशी मी बोलत असताना मी त्याच्या पायाकडे बघितलं. त्याचे दोन्ही पाय सुजले होते. त्याची फाईल हातात घेतली आणि डॉक्टरांनी त्याला एवढं म्हटलं, की "बाळा होऊन जाईल व्यवस्थित. काही काळजी करू नको. कधी झालं तुला हे?" त्याने सांगितलं, की "झाले बरेच दिवस झालेत आणि आता माझं ऑपरेशन आहे." त्याने असं म्हटल्यानंतर मी त्याला परत म्हटलं, की "होऊन जाईल. काही काळजी करू नको." तो म्हणे, "हां, एकदम ओके. आता 2 तासांनी माझं ऑपरेशन आहे. माझे दोन्ही पाय कापून टाकणार आहेत." त्याने जसं असं म्हटलं, मी त्याच्याकडे बघत राहिले. त्याची आई बाजूला बसली होती. ती त्याच्या हातात हात घेऊन बसली होती. तिचा चेहरा निर्विकार होता. त्याच्या आजूबाजूची जी 2-3 नातेवाईक असतील, मित्रमंडळी होती, ती पण त्याला हसत किंवा थोडंसं वातावरण प्रफुल्लित ठेवण्याचा प्रयत्न करत होती. आणि तो एकदम चिल होता. म्हणजे ना भीती, ना काहीच त्याच्या चेहऱ्यावर नव्हतं. किंवा चेहऱ्यावर सोडा त्याच्या मनातही नव्हतं कदाचित. म्हणजे 2 तासानंतर त्याचे पाय आयुष्यभरासाठी कापले जाणार होते आणि तरी तो नॉर्मल होता. आणि कदाचित एवढं बोलून डॉक्टर उठल्या आणि त्या निघून गेल्या. आणि मग मी विचार केला, की आत्ता हे थोड्या वेळापूर्वी हे चित्र मी पण बघितलं, की तो छान हसत होता. त्याच्या आजूबाजूची लोकं पण हसत होती आणि सगळ्या गोष्टी नॉर्मल होत्या. मग कदाचित यांनी डॉक्टरांना पण थोडंसं वाटलं असेल, की हे वेगळंच आहे काहीतरी. मी जेव्हा त्यांच्या केबिनमध्ये गेलो, मी त्यांना पुन्हा परत विचारण्याचा प्रयत्न केला. म्हणजे माझं चेकअप झालं आणि त्यांनी निदान केलं, की काही झालं नाही आहे. अननेसेसरी विचार करू करू नका, कारण सगळं इथेच आहे. आणि नंतर मग मी जेव्हा त्यांना विचारलं, की म्हणजे तुम्हाला काय झालं हे सगळं बघून? कारण तुम्ही अशा बऱ्याच केसेस बघितल्या असतील. तर त्यांनी मला एकच म्हटलं, की "हो, मी म्हणजे माझ्या पूर्ण करिअरमध्ये बऱ्याच अशा केसेस बघितल्यात, बट हे काहीतरी वेगळं होतं. यांनी ह्या गोष्टींनी माझ्या वर्षानुवर्षांच्या मान्यतांवर आघात केला." म्हटलं, "मान्यता म्हणजे काय?" तर त्यांचं म्हणणं होतं, की अशा कंडिशनमध्ये पेशंट रडतो, आक्रस्ताळेपणा करतो, चिडचिड करतो, नशिबाला दोष देतो, सिम्पथी गेन करायचा प्रयत्न करतो, येणाऱ्या-जाणाऱ्याला प्रत्येकाला आपलं रडगाणं ऐकवतो. म्हणजे हे काही चुकीचं आहे असं नाही, बट होतं हे नॉर्मल आहे. बट मी आज जे बघितलं ते ते नॉर्मल नव्हतं, असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे 2 तासांनी त्या मुलाचे पाय आयुष्यभर कापले जातील, त्याला चालता येणार नाही, त्याला आयुष्यभर आधार लागेल, तरी त्याची जी हिंमत होती ना, ती वाखाणण्याजोगी होती. आणि कदाचित त्या हिमतीने कुठेतरी माझ्या किंवा आपल्या सगळ्यांच्याच मान्यतांवर आघात केला. आपण सगळे हेच करतो ना, की आपण रडत बसतो, नशिबाला दोष देतो, आपण कारणं शोधतो. तसंच हे होतं. आणि बस एवढं बोलून डॉक्टरांच्या केबिनच्या बाहेर आलो आणि मलाही ते वाटलं, की किती छोट्या गोष्टी असतात ना, की ज्या आपण आयुष्यभर धरून ठेवतो. आपण विसरून जातो. दुःख नसता रडायचे नाही, एवढे स्वस्त व्हायचे नाही. भट साहेबांच्या ओळी आहेत या. तर अशी ही गोष्ट. मला माहीत नाही तुम्ही यातनं काय घ्याल, बट ही खरी घटना आहे. तो मुलगा बुलढाण्यातल्या एका छोट्याशा गावातून आला होता. त्याचे बाबा तेव्हा त्याच्याजवळ नव्हते. ते पैशांची जुळवाजुळव करायला गावी गेले होते. कुठल्यातरी एका देणगीदारामुळे त्याचं ऑपरेशन शक्य होणार होतं. पायाला काय इजा झाली होती माहीत नव्हतं. पण परिस्थिती हीच होती. म्हणजे आज आपण जेव्हा बोलतोय कदाचित त्या मुलाला 2 वर्षात आता बिना पायाचं कसं जीवन जगायचं याची सवय झाली असेल.
आणि 2 वर्षांनंतर आज ती गोष्ट मला याच्यामुळे जास्त हिट करून गेली, की साधं छोटंसं एक हेअरलाईन फ्रॅक्चर आहे आणि माझा हात बांधला आहे. फ्रॅक्चरचा नाही मुद्दा, हात बांधला आहे. म्हणजे काहीतरी जी माझी नॉर्मल वागाय बोलायची पद्धत आहे, ती कुठेतरी तिला आडकाठी येते. मग त्या मुलाची किंवा त्याच्यासारख्या इतरांची पण म्हणजे काय परिस्थिती असेल ना, किंवा काय हिंमत असेल त्यांची, की ते आयुष्य असं जगतात आणि आपल्याला सगळं मिळून पण आपण रडतच राहतो. आपलं रडगाणच थांबत नाही. आपलं म्हणजे आपल्या सगळ्यांचंच म्हणतोय मी, माझं पर्टिक्युलर नाही म्हणत. सो तुम्ही पण लक्षात ठेवा. म्हणजे मुद्दा हा नाही की दुसऱ्याशी कंपेअर करायचं. मुद्दा हा आहे की हिंमत यायला लागते किंवा हिंमत असली पाहिजे. आपल्याला आधार लागतो मान्य, बट आयुष्यात दुसऱ्यांचा आधार बनणं पण गरजेचं असतं. सूर्य पण वर आलाय. कदाचित तुमच्या आयुष्यात पण असा सूर्य वर येऊ. धाडस, करेज, साहस जे काही म्हणतात ते तुम्हाला जिथे कुठे अंगी बाणवता येईल किंवा जिथे कुठे ते आयुष्यात गरजेचं असेल तिथे ते येऊ द्या आणि बाकी आयुष्य सुखाने जगा. हे असं काहीतरी होतच राहील. ठीक आहे, चलो बाय. जब मैं सफल